नमस्कार, मी सौ प्रेरणा पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन आलेली आहे त्यागमूर्ती माता रमाईला. तर चला मग ऐकूया त्यागमूर्ती माता रमाईला सौ प्रेरणासोबत. भाग 13. करुणेच्या कवितेची अखेर. रमाई स्वतःच्या मृत्यूला घाबरत नव्हती. बाबासाहेबांच्या जीवाला काही धोका होऊ नये यासाठी तिचा जीव तिच्या डोळ्यात जमा झाला होता. आता माझी एकच अपेक्षा आहे, मला भरल्या कपाळानं जायला मिळावं, हिरव्या लुगड्यात मला जाता यावं. रमाई असं अधूनमधून बाबासाहेबांजवळ बोले. असं भरल्या घरात अशोक बोलू नकोस रामू. तू माझ्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेस. तू असं बोललीस की मी तुला सुख देऊ शकलो नाही याचं मला विशेष वाईट वाटतं. मरणासंबंधी रमाई बोलू लागली की बाबासाहेब तिच्या तोंडावर हात ठेवीत. हळवे होत, गदगदून जात. रामूला आपल्या संसारात दुःखच फार मिळालं याची कल्पना बाबासाहेबांना होती. तरी तिच्यामुळे तर मी ज्ञानाच्या अंतराळात भराऱ्या मारू शकतो. तिच्या भरोशावर संसार टाकून आपण निश्चिंतपणे ज्ञानाच्या सागराच्या तळाशी जाऊ शकलो हे ते ओळखून होते. बाबासाहेब म्हणत, रामूचं माझ्यावर फार मोठं कर्ज आहे. मी काहीही केलं तरी ते फिटणार नाही. म्हणूनच ते म्हणत, रामू, जिथून जगायला प्रारंभ करायचा तिथून तू मरणाची भाषा बोलते आहेस. जिथून प्रकाशयच तिथून तू विझण्याची भाषा करते आहेस. तुझा माझा दिवस आता कुठे उगवला आहे रामू? आता तर रंगभूमीचा पडदा उघडला आहे आणि तू पडद्याआड जाण्याची भाषा करते आहेस. तू जाऊ नकोस रामू. तू गेलीस की माझं घरच मोडून जाईल. रमाईला हे पटत होतं, पण तिला बाबासाहेबांचा सूर्य वर चढताना दिसत होता. तिला गौरव वाटत होता, पण तिचा चंद्र निस्तेज होत अदृश्य होण्याच्या मार्गावर होता. चंद्राची भूमिका संपली होती. सूर्याच्या गैरहजेरीत घरात उजेड होण्याची रमाईची भूमिका. ही भूमिका तशी संपत नव्हती, पण खुद्द चंद्रानंच तसं ठरवून टाकलं होतं. 1934च्या शेवटी बाबासाहेब वेरूळला गेले होते. 4 दिवसांनी ते मुंबईला परत आले. रमाई यावेळी अंथरुणाला खिळल्या होत्या. एक एक पाऊल टाकत आजार त्यांना घेरत होता. रमाईच्या आयुष्याभोवती मृत्यूची एक एक सावली उरत होती. बाबासाहेबांना चिंता कुरतडू लागली. बाबासाहेबांनी अनेक नामवंत डॉक्टरांना सांगितलं. त्यांचे इलाज सुरू होते. सतत 4 महिने चढ उतार होत होते. 1935 मे महिन्याच्या शेवटी रमाईचा आजार खूपच विकोपाला गेला. रमाईच्या जीवाभोवती पाश आवडला होता. रमाईचं प्रत्येक पाऊल आता मरणाच्या अंधारात पडत होतं. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येताच बाबासाहेबांना तातडीने निरोप गेला. मुलाचं वसतिगृह स्थापन करण्यासाठी ते मुंबईपासून जवळच असलेल्या पनवेलला गेले होते. ते ताबडतोब घरी आले. त्यावेळी बाबासाहेब पोयबावळीत राहत नसत. ते दादरला स्वतःच्या प्रशस्त घरात राहत असत. या घराचं नाव त्यांनी राजगृह हे ठेवलं होतं. बाबासाहेब या आपल्या राजगृहात आले. डॉक्टरांना ते गदगदल्या गळ्यानं म्हणाले, डॉक्टर, माझी रामू मरता कामा नये. बाबासाहेब आत गेले. लोक जमले होतेच. बाबासाहेब रमाईजवळ जाऊन बसले. बाबासाहेबांच्या जीवनाची साथीदार आता शेवटच्या प्रवासाला प्रारंभ करीत होती. बाबासाहेबांची प्रिय रामू आता मृत्यूच्या तळ्याच्या शेवटच्या पायरीवर उभी होती. जगाचा निरोप घेण्याचा क्षण तिचा जवळ सरकत होता. बाबासाहेबांशी खूप काही बोलावं असं रमाईला वाटत होतं, पण ती बोलू शकत नव्हती. तिची जीभ जड झाली होती. जिभेतली शक्तीच संपली होती. ती फक्त व्याकुळ नजरेने बाबासाहेबांकडे पाहत होती. अनिमिष डोळ्यांनी ती आपल्या आयुष्याच्या सर्वस्वाकडे पाहत होती. बाबासाहेब तिच्याजवळ असे क्वचितच बसले असतील. हा बहिष्कृतांचा हृदय सम्राट आपल्या पत्नीजवळ इतक्या व्याकुळ मनानं पूर्वी कधीच बसला नसेल. रमाला वाटत होतं अशी घडी पूर्वी कधीच आली नव्हती, पुढे येणारही नाही. एरवी त्यांच्या डोक्यात दुनियेभरचे सर्व प्रश्न वादळत असायचे. उत्तरांसाठी हट्ट घ्यायचे.
या प्रश्नांनाही वाटत असावं, इथंच आपणाला आपली उत्तरं मिळतील. रमाईला वाटत होतं, या क्षणी मात्र त्यांच्या डोक्यात आपल्याशिवाय काहीही नाही. यावेळी त्यांच्या मनावर फक्त आपलं नाव लिहिलं आहे. त्यांच्यावर आता फक्त आपलीच निर्वत सत्ता आहे. या क्षणावर केवळ आपला हक्क आहे. रमाईला वाटत होतं, आपल्या या युगपरिवर्तक पतीशी ही घडी साधून खूप बोलून घ्यावं. तिला वाटे बाबासाहेबांना म्हणावं, यशवंताची काळजी घ्या. आता तेवढाच आपल्या काळजाचा गोळा उरला आहे. बाकी आपल्या काळजाचे सर्वच तुकडे आपण स्वतः उद्ध्वस्त होत जमिनीत पुरवले. आता आपल्या वंशाचा यशवंताच्या रूपानं एकुलता एक दिवा उरला आहे. आता तुम्हीच त्याची आई व्हा. माझी उणीव त्याला भासू देऊ नका. त्याला आईची माया द्या. असं खूप काही बाबासाहेबांना सांगावं असं रमाईला वाटत होतं आणि ती बोलू शकत नव्हती. तिची जिभा लुडीत पडली होती. घायाळ पक्षाच्या पंखाप्रमाणे तिची जिभा निर्जीव झाली होती. माझ्यासाठी रडू नका, माझ्यासाठी रडत बसू नका. देशातील सारी बेवारस दुःख तुमची वाट पाहत आहेत. या तुमच्या क्रांतिकारांनी त्यांची आसवं पुसा असं कळवळून त्या क्रांतिमंताला सांगावं असं रमाईला उत्कंठपणे वाटत होतं. पण तिची जिभा आता दगडासारखी झाली होती. तिच्या जिभेनंच आता तिच्याशी अबोला धरला होता. तुम्ही मला खूप दिलं, मी भरल्या कपाळानं जात आहे. याचं मला अपार सुख होत आहे. रामूला आपण काहीही सुख दिलं नाही असं वाटून घेऊन दुःखी होऊ नका. सगळ्या दुःखितांची दुःख तुम्ही काळजावर कोरून घेतली आहेत. त्यात पुन्हा या नव्या दुःखाचं ओझं तुमच्या काळजाला नको असं त्या पेटत्या जीवाला सांगावं असं रमाईला वाटत होतं. पण ती बोलू शकत नव्हती. तिच्या वाणीनंच तिला दगा दिला होता. तुम्ही माझे पती आहात. या एका सुखापुढं माझी 1000 दुःख पार मरून गेली आहेत. कोणीच कुणाला देऊ शकणार नाही ते तुम्ही मला दिलं. तुमच्यासाठी मी काही छोटी दुःख भोगली, पण आता त्यांचाही केवढा गौरव वाटतो. अशा दुःखांचे अलंकार युगायुगातून एखाद्या स्त्रीच्या वाट्याला येतात साहेब. मला ही दुःख देऊन माझ्यावर केवढे उपकार केलेत तुम्ही. कृतज्ञता तरी कशी व्यक्त करू. असं खूप काही बोलावं रमाईला असं वाटत होतं, पण शब्दच फुटत नव्हते. शब्दांनी तिच्याकडे पाठ फिरविली होती. वाणी हरपलीच होती. नजर हरपून जाईपर्यंत तिला आपल्या पतीकडे पाहून घ्यायचं होतं. तिच्या भोवती पडणारे मृत्यूचे पडदे बाजूला सारून आपल्या जिंदगीच्या सर्वस्वाकडे ती व्याकुळ डोळ्यांनी पाहत होती. आता तिला तेवढंच शक्य होतं. यावेळी बाबासाहेब तिच्याजवळ नसते तर तिला हे मरण कडू जहरासारखं वाटलं असतं. पण बाबासाहेब तिच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तिच्यापाशी बसले होते. तिच्यासाठी तिच्या मरणाचा हा सोहळा अनुपम होता. युगंधराची पत्नी ती एका महापुरुषाची पत्नी होती. ही रमाई आता अस्तक्षितिजावर उभी आहे. ही केवळ आणि संपूर्ण अस्तक्षितिज तिच्यासाठी सुगंधित सोन्याने मळवलेलं होतं. या त्यागस्विनीला बाबासाहेब कॉफी पाजत होते. ती जे बोलू शकत नव्हती ते बाबासाहेब ऐकत होते. तिला औषध देत होते आणि डोळ्यातील आसवांचा आग्रह थांबवित होते. खिन्न मनानं महापुरुष रमाईला मोसंबीचा रस पाजत होता. ग्रंथाच्या गावातला एक महाग्रंथ आपल्या रामूची अखेरची सेवा करीत होता. तुला बरं वाटेल रामू. माझ्यासाठी आणि आपल्या यशवंतासाठी तुला जगलं पाहिजे. रामू, मन खंबीर ठेव रामू. अजूनही तू मरणावर मात करू शकतेस. बाबासाहेब रामूशी बोलत होते. रामू ऐकत होती. आता ऐकण्याच्या पलीकडे निघालेली रमाई ऐकत होती, पण त्याहून ती पाहत होती. काळोख दाटत चाललेल्या डोळ्यांनी ती आपल्या झुंजार पतीकडे पाहत होती. मरतानाही तिला सुख याचं वाटत होतं की मरताना डोळे मिटताना
डोळ्यांना जे दिसावं ते तिला दिसत होतं, तिला पाहता येत होतं. त्या समाधानानं ती बाबासाहेबांकडे पाहत होती. तिची नजर क्षीण होत होती, पण बाबासाहेबांची आकृती अंधुक होत नव्हती. तिच्या पतीची आकृती अधिक प्रखर आणि विराट होत होती. महासूर्यासारखी देदीप्यमान होत होती. मिटणाऱ्या डोळ्यांनी ती हे अपूर्व सुख भोगत होती. यशवंत हा तिचा आता एकुलता एक मुलगा. तो उदासवाने रडत होता. आईला शेवटचं पाहत होता. माझ्या यशवंताची काळजी घ्या, त्याला रागावू नका. पण हेही ती सांगू शकत नव्हती. भोवती खूप लोक जमले होते. अंगणात गर्दी मावत नव्हती. कोट्यावधी रंजल्या गांजल्याची आई आता शेवटचा निरोप घ्यायला सिद्धी झाली होती. कोट्यावधी सांस्कृतिक माता आता त्यांना अंतरणार होती. शेवटचा क्षण यशवंताच्या आईकडे झेपावत होता. तो क्षण त्याला पोरकं करणारा होता. तो क्षण बाबासाहेबांचा संसार मोडून टाकणारा क्षण होता. अंधाराचा एक अदृश्य लोंढा राजगृहात शेवटच्या घटका मोजणाऱ्या रमाईच्या श्वासाकडे सरकत होता. रमाई प्रसन्न होती. ज्यानं मरणावर विजय मिळविला ते स्मित तिच्या मुखावर उतरलं होतं. मृत्यू त्या स्मितानं हवालदिल झालं होतं. मृत्यू दुबळा झाला होता. मला सोडून जाऊ नको रामू. अजून खूप मनापर्यंत उजेड न्यायचा आहे. असंख्य घरामध्ये प्रकाश पेरायचा आहे. हा समाज आणि हा देश प्रकाशात उभा करण्यासाठी तुझी साथ हवी आहे रामू. मला नको सोडून जाऊ मला. बाबासाहेबांचे शब्द मुकाट हंबरत होते. आसवे ओघळत होती. ही आसवे तेवढी बोलत होती, आक्रोश करीत होती. रमाईनं बाबासाहेबांच्या डोळ्यातून ओघळणारी आसवे पुसायला हात वर केला. हा हात आसवांपर्यंत गेलाच नाही. अर्ध्यावर गेला आणि पिकलेलं पान झाडावरून पडावं तसा गळून पडला. बाबासाहेबांच्या आसवांना उत्तर नव्हतं. त्यांच्या डोळ्यातून धावणाऱ्या आसवांपर्यंत पोचू न शकलेल्या रमाईच्या हाताला उत्तर नव्हतं. 27 मे 1935 रोजी रमाईची प्राणज्योत मालवली. दिवस अस्त घेऊनच उगवला होता. सकाळची 9 वाजताची वेळ होती. एक करुणा शांत झाली. एका करुणेच्या महाकाव्याची समाप्ती इथं झाली. सगळं घर आणि घराचा परिसर आकांतात उभा राहिला. रामू, रामू, बाबासाहेबांनी हंबरडा फोडला. आई, आई. यशवंतानं शोक मांडला. तो रमाईला कवटाळू लागला. त्याच्या डोक्यावरचं मातृछत्र पार फाटून गेलं होतं. रामू, तू मला सोडून गेली. तुला मी काहीही सुख दिलं नाही. तू माझ्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या. अपार त्याग केलास रामू, अपार त्याग केलास तू. बाबासाहेब धायमोख रडू लागले. शोकाच्या कल्लोळात राजगृह बुडून गेलं. महापुरुष अगतिक झाला होता, एकाकी झाला होता. रमाईच्या अंत्यविधीची तयारी सुरू झाली. माझ्या रामूला पांढरी पातळं आवडत. तिला आता शेवटचं पांढरं पातळ नेसवा. बाबासाहेब फाटलेल्या आवाजात म्हणाले. सौभाग्यवतीला हिरवी चोळी, हिरवं पातळ द्यायचं असतं. ते सौभाग्याचं लेणं असतं. लोकांनी बाबासाहेबांना समजावून सांगितलं. त्यांनी मूकसंमती दिली. राजगृहापुढे 40-50 हजार लोक जमले होते. प्रेतयात्रा निघाली तेव्हा दुपारचे 2 वाजले होते. वरळीच्या स्मशानाकडे प्रेतयात्रा निघाली. रमाईचा एकुलता एक यशवंत हातात शिंकाळं घेऊन पुढं चालला होता. अग्निसंस्कार झाला. इथं रमाई हरपली. बाबासाहेबांची रामू हरपली. कोट्यावधी रंजल्या गांजल्याची सांस्कृतिक माता त्यांना अंतरली. एक कारुण्य इथं थांबलं. कारुण्याच्या महाकाव्याची शेवटची ओळ इथं पूर्ण झाली. श्रोतेहो, भेटूया लवकरच. तोपर्यंत ऐकत राहा त्यागमूर्ती माता रमाईला. फक्त ऐका क्रिएशन या ऑफिशियली यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद.